जे जे मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला मराठी धडा शिकविणार. 2024ला मराठी त्याला धडा शिकविणार. आतून सपोर्ट करणाराला सुद्धा एकाला पुढं घालता वय. मी म्हणलं कसं काय वया काय की बार सुरू झाला यो. कारण इथं चर्चा झालेली 25-26 दिवस झाले आहेत. त्याच्यानंतर एक आमदार जातो त्याच्या गावात, तिकडं मतदारसंघात एका गावात भाषण करतो, मला प्रश्न विचारतो भाषणातून, आणि नंतर बाकीचे लोक प्रश्न विचारतात. म्हणजे इकडे येऊन सांगण्याऐवजी की तिकडं काय चर्चा झाली, इकडे येऊन सांगण्याऐवजी तिकडं मतदारसंघात जाऊन सुरुवात केली. तो प्रश्न तर फडणवीस साहेब मला विचारतात की त्यांच्याकडून लिहून घ्या तिघाकडून. तोच प्रश्न पुढं चालू नाही, पुढं मराठ्यात काय फूट पडू नाही म्हणून तर हे आमदार आले होते ना. हे 5-6 आमदार जे आले होते त्यासाठीच आले होते की पुढं काय होऊ द्यायचं नाही, त्यांच्यात तुमच्या संवाद ठेवायचा आहे फडणवीस साहेबात तुमच्यात, आणि म्हणून आपल्याला हे कुठंतरी मार्ग काढायचा आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मग मार्ग काढायला गेलेले आमदार गेले कुठं? तर डायरेक्ट आपण आपल्या मतदारसंघात बोलायला कधी लागले? 22-23 दिवसांनी बोलायला पण काय लागले? जे देवेंद्र फडणवीसने मला प्रश्न विचारले ते तेच. त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय, त्यांच्याकडून लिहून घ्या, त्यांना फायदा झालाय. आणि तुम्हाला फायदा झालेला मराठ्याचा ते विसरले. सत्ताच मराठ्यामुळं मिळाली ना 106 आमदार. मग तो फायदा विसरलात तुम्ही. आता ह्यो फायदा झालाय का नाही मराठ्याचा कोणाला सांगता येणार, कारण आम्ही तर काय कोणाला नाव घेऊन पाडा म्हणलो नाही. जर नाव घेऊन म्हणलं असतं तर ठीक होतं, मग आम्ही त्यांना मराठ्यांनी मतदान केलं. तुमचे नाही निवडून आले का भाजपाचे काहीच खासदार? नाही आले का? आलेल्यांना म्हणा मराठ्याचं मतदान झालं नाही तुम्हाला ना आलो नाही म्हणा. काय तिकडं जाऊन प्रश्न विचारायचे. पण त्यांनी मला एक शब्द सांगितला होता, मी मराठा आहे म्हणून काम करतोय बाबा, मला काय याच्यात मध्ये ओढू नका. त्यांनी भाषण केल्याच्या नंतर मी बोललो, त्या 23-24 दिवसात बोललो का? आम्ही आमच्या मनाला धरून चाललो. चला जाऊ तिकडे. मध्यस्थी करायला आलते ना, ते म्हणले मला याच्यात मध्ये ओढू नका, जाऊ दे आपण नाही नाव घ्यायचं. प्रयत्न केले असते, बहुतेक त्यांना फडणवीस साहेबांनी साथ दिली नसेल म्हणून ते तिकून तिकडंच आपण आपल्या मतदारसंघात गेले. याला जाऊन काय सांगावं म्हणून मला हे आम्ही समजून घेतलंय. महाराष्ट्रातला मराठा समाजाने सुद्धा हे समजून घ्या की त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही फक्त आणि फक्त मराठा म्हणून आलो, आणि ते मीडियात आलेलं इथंच ही जागा आहे ती बसलेली, आणि आम्हाला फक्त मध्ये घेऊ नका. ठीक आहे म्हणलं, तुम्ही करा प्रयत्न. मला काय राजकारणात जायचं नाही. मी स्पष्ट शब्द वापरला होता, मला राजकारणात जायचं नाही. उगाच आम्हाला डाग लावू नका. ह्या आघाडीचा आहे, त्या आघाडीचा आहे, ह्या युतीचा आहे. तुम्ही जाण त्या तुमच्या फडणवीस साहेबाला समजून सांगा, आमचं आरक्षण आमच्या मागण्या ठरल्याप्रमाणे द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लक लाव. मला राजकारणाचं समाजाला देणं घेणं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.